आमच्यासारखा त्रास तुम्ही काय सहन करता सुनबाई? 20-20 जणांच्या भाकरी मी एकटीच थापल्या, त्या पण ज्वारीच्या. तुमच्या म्हणे का आला गटा केलं, कुठं हॉटेलला जेवायला गेलं, कुठं मॅगीच करून खाल्ली, कुठं काहीच करून खाल्लं. आमच्या वेळेस तसं नव्हतं. आमच्याकडं तर थापण लागत होत्या. एकदा त्या भाकरी थापताना पोरगी झोपलेली होती. ती उठली, ती उठून मांडीवर घेतली मी, आणि मांडीवर करता करता हरवता भाकरी केल्या ज्वारीच्या. पोरगीला डायली भाकरी करायच्या. सासू काय करत नसे, पाहायची अशी करते का कशी करते काय करत. तुमच्या वाणी का आजकाल जरासं लेकरू रडली की तिला सगळं सोडून गेलं लेकरापाशी. नाहीतर मग नवऱ्याला आहो करा हे करा ते. आमचा नवरा तर आज डुकून मी पाहत नसे. बायको स्वयंपाक करायली का लेकर सांभाळले काय करायली तर बस त्याचा आवाज द्यायचा तर आतूनच आवाज द्यायचा, असं खाली मान घालून असंच करत नुसतं. त्या समोर जायचं ताकद नव्हती का, बोलायचं ताकद नसली. पदर हे असाच पदर घेऊन राहणं लागत जाय. तुमच्या वाणी का घातलेले एवढे कपडे, तेवढे घातले ड्रेस, आणि घातलं काय नो संध्याकाळी झोपताना घातली एवढीच पॅन्ट. वरचं काय असते ते मला नाही माहीत, पण ती घालता तुम्ही. आम्हाला साडीच नेसून लागत जाय, अशीच साडीवर झोपून लागत जाय. पहाट लवकर उठून लागत जाय. सासरा म्हण जाय कामाला गेलं तर काय कोणत्या कामाला जाऊन बी म्हणतात. तुम्हाला नाही का घरीच राहायचं, घरचंच करायचं. लय अवघड होतं आमच्या वक्ती. तुम्हाला तसं नाही. तुला चांगली मी सून भेटली म्हणून तो चांगले. आता बाकी सासा पाहिजे ना कशा सासू सुनेलं सासरवास करतात, बोलतात, काय करू लागत नाही. मी तरी तुला काय करू लागते, खेती करू लागते, तेची करू लागते. बाकी सासा अशा नाही करत, नुसत्याच बघतात अशा कशी सून करते कशी नाही करत नाही. कुटाने करतात. मी नाही करत कुटाने. मी तू काहीच कुटाने करत नाही. एक शब्द बी काढत नाही तोंडातून. बाकूच्या बाया कुटाने करतात सुनाची. नाही करत. मला तुला चांगली त्यासारखी सासून भेटली अजून बी भेटणार नाही. चांगली तू बाहेर सासा पाय ना सुनाची घरानं करतात. मी नसते करत. तुम्ही असं खेळ ना बस.